मला आनंद होतोय सांगताना सचिन भाऊ, फक्त लाडकी बहीण नाही तर आता या राज्यातल्या लाडक्या बहिणींना सदाभाऊ आर्थिक सक्षम करण्यासाठी महसूल विभागाच्या अंतर्गत चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी अतिशय उत्तम असा निर्णय घेतलेला आहे। आणि हा क्रांतिकारी निर्णय आहे की आता ज्या शासकीय पडीक जमिनी आहेत त्या भाडे तत्वावरती महिला सेवा सहकारी संस्था, महिला बचत गट, उमेद आणि माविमच्या अंतर्गत नोंदणीकृत झालेले महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींचे बचत गट, या जागा आता त्यांना देणार आहेत। नाव दिलंय महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, याचा प्रारंभ केलाय आणि याच्यामध्ये चारा आणि बांबू लागवडीसाठी सभापती महोदय फक्त 1 रुपयामध्ये जमीन उपलब्ध होणार आहे। महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा हा निर्णय अतिशय ऐतिहासिक आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शेवटची 2 मिनिटं शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत्वाचा धोरणात्मक निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महायुती सरकारने घेतलाय। याचे फार महत्वाचा असा विषय आहे हा की राज्यातील शासकीय पडीक जमिनी नोंदणीकृत अशा महिला सेवा सहकारी संस्था, महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिला त्यांचे बचत गट, उमेद आणि मावित अंतर्गत येणारे बचत गट, ग्रामसंघ यांना नाममात्र 1 रुपया भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय शासकीय जमिनींचा आढावा घेण्याचा आदेश सुद्धा सरकारकडून दिलेला आहे। शासकीय जमिनींवर झालेली खासगी अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करून उपलब्ध जमिनीची अद्ययावत माहिती नमुना क्रमांक 1क मध्ये नोंदवून ती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे। भाऊ, 7/12 वर महाराष्ट्र शासन किंवा शासकीय मुलकीपड, आकारी पड नोंद असलेल्या प्रकल्पासाठी संपादित झालेल्या मात्र सध्या पडीक असलेल्या शेती महामंडळाच्या पडीक जमिनी आणि ग्रामसभेच्या परवानगीच्या गायरान जमिनी या सगळ्या जमिनी याच्यासाठी उपलब्ध आहेत। सभापती महोदय, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका स्तरावर महसूल मंत्र्यांकडून नियुक्त केलेल्या विशेष समिती या काम बघणार आहेत। ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबी आहेत। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण धोरण योजना ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगाराच्या अनेक वाटा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत।